सोड क्या तर आता हा व्हिडिओ क्रिएट कसा करायचा ते सांगतो. तर सिम्पली तुम्हाला काय करायचे, प्रोजेक्टच्या ऑप्शनवर जायचे. प्रोजेक्टच्या ऑप्शनवर गेल्यानंतर क्रिएट प्रोजेक्ट म्हणून क्लिक करायचे ना. आपण दिलेला मग आजचा व्हिडिओ आहे का नाही, आपण आजचा व्हिडिओ केलाय तोच इथे इम्पोर्ट करायचे. तो इम्पोर्ट कसा करायचा ते सांगतो. इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, हा व्हिडिओ असा इम्पोर्ट केलाय त्यानंतर तुम्हाला काय करायचे ते बघा, येथे साईडला स्क्रोल करायचे. येथे साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, येथे तुम्हाला ऑप्शन दिसून जाईल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा, आणि हा व्हिडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर इथे झालंय बरोबर. त्यानंतर काय करायचे, हा व्हिडिओ डिलीट करायचा. वरचा डिलीटच्या बटनावर क्लिक करून डिलीट करून टाकायचे. ते एंडिंगचं पण डिलीट करून टाकायचे. डिलीट केल्यानंतर इथे प्लसचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायचे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर काय करायचे, येथे आपलं फोटो इम्पोर्ट करायचे. फोटो इम्पोर्ट करण्यासाठी मी इथे बघा सर्व माझे फोटो घेतलेले आहेत. ते फोटो घेतला माझा मी. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथे क्रॉपच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. इथे क्रॉपचं ऑप्शन आहे बघा, त्याच्यावर क्लिक करायचे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे वर्टिकल रेशो सिलेक्ट करायचे 9.16चा. बरोबर बटनावर क्लिक करायचे. सॉरी डबल गेला, इथे मी बरोबर केलंय. एक्सेप्ट रेशो नावाचा ऑप्शन आहे बघा, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही एक्सेप्ट रेशो करायचे. वर्टिकल रेशो सिलेक्ट ठेवायचे, म्हणजे 9.16चा रेशो ठेवायचे. बरोबर ठेवून घ्यायचे आणि हा व्हिडिओ फोटो शेवटपर्यंत घेऊन जायचे. आणि ते तुम्हाला काय करायचे, ह्या ऑडिओवर क्लिक करायचे आणि एक साईड स्क्रोल करायचे. ते मला बीटचं ऑप्शन दिसेल बघा, त्याच्यावरती क्लिक करायचे. ऑटो जनरेटरचा खाली ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचे. तुम्हाला त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते बीट लागून जातील. तुम्हाला इथे बीट लागायला चालू झालेले, ते बीट ऍड होत आहेत. तर असा इंटरफेस दिसेल तुम्हाला. इथे लाईट लिहिलेला आहे बघा, इथे त्याच्या पुढे एक डॉट आहे, निळा डॉट, इथे बघा दिसू शकता तुम्ही. तिथपर्यंत हा खेचून आणायचे, तिथपर्यंतच घ्यायचे, म्हणजे हा व्हिडिओला 4 बीट लागून जातील. आणि ही कशा द्या बीट बरोबर फोटो स्प्लिट करून घ्यायचे. आणि इथे तुम्हाला कुठे व्हिडिओ स्किप करायचा नाही, नाहीतर पहिल्यांदा सांगतोय व्हिडिओ कुठे स्किप करायचा नाही, तुम्हाला कायच करणार नाही व्हिडिओ मधले. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथे. आणि इथे बघा ओव्हरलीच ऑप्शनवर क्लिक करायचे, ऍड ओव्हरली म्हणून काय क्लिक करायचे. फोटोमध्ये जायचे. आपण 2 ही केलेले आहेत बघा. पहिले PNG इथे अशा प्रकारे ऍड करायचे. 2 फोटोच्या मध्ये ठेवायचे. त्यानंतर पुढच्या ह्याच्यावर क्लिक करायचे, ती बी ठेवायचे शेवटपर्यंत. बरोबर ऍड करून घ्यायचे. तर अशा प्रकारे ऍड करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे आता ते सांगतो. तर आता इथे क्लिक करायचे. पहिल्या फोटोवरती क्लिक करून तुम्हाला ॲनिमेशन द्यायचे. ॲनिमेशन वरती क्लिक करून तुम्हाला दोन ठिकाणी ॲनिमेशन द्यायचे. पहिले ॲनिमेशन द्यायचे क्रॉस ओपन नावाचं आपण ॲनिमेशन इथे दिलेलं आहे. परत आउटच्या बटनावर क्लिक करायचे. आउटच्या बटनावर क्लिक केल्यानंतर शेवटला द्यायचे ॲनिमेशन ब्लॅक होल. ते तुम्हाला ब्लॅक होल दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून ब्लॅक होल द्यायचे. 0.6 सेकंद शेवट ठेवायचे, पहिलं 0.5 सेकंद ठेवायचे.
त्यानंतर दुसरा फोटो यायचे, त्याच्या ॲनिमेशनवरती क्लिक करायचे. इथे पेडलिंग नावाचं ॲनिमेशन आहे बघा, इथे त्याच्यावरती क्लिक करायचे आणि हे ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या फोटोवर क्लिक करायचे, ॲनिमेशन बटनावर क्लिक करायचे. इथे तुम्हाला रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन आहे ते द्यायचे. नंतर शेवटचा फोटो बघा, त्याला जायचे झूम 1 लिहिलेलं आहे बघा, इथे तेव्हा द्यायचे. शेवटपर्यंत ॲनिमेशन येऊन झाली. आता तुम्हाला काय करायचं ते सांगतो. इथे इफेक्टच्या बटनावर क्लिक करायचे. इफेक्टच्या बटनावर क्लिक केल्यानंतर पहिल्या दुसऱ्या फोटोवर यायचे. दुसऱ्या फोटोवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचे बघा, इथे स्प्लिट मध्ये जायचे. तुम्हाला कुठे जायचे सांगतो तुम्हाला. इथे व्हिडिओ इफेक्ट मध्येच थांबून मला स्प्लिट मध्ये जायचे आणि ट्रिलियर मिरर नावाचा हा हे दिसत आहे ते तुम्हाला घ्यायचे. त्यानंतर ऍडजस्टच्या बटनावर क्लिक करायचे. ऍडजस्टच्या बटनावर क्लिक केल्यानंतर ऍडजस्ट मध्ये जायचे आणि वर्टिकल आहे ना, तुम्हाला 18 तुमच्या हिशोबाने सेट करून घ्यायचे. इथे तुमचा फेस दिसला पाहिजे फक्त वर्टिकल. फिल्टर तुम्हाला ठेवायचं नसेल तर नाही ठेवू शकता. फिल्टर मी काढून टाकतो. त्यानंतर दुसऱ्या फोटोवर यायचे. तिथे ॲनिमेशन कुठला द्यायचं सांगतो. बॉडी इफेक्ट मध्ये जायचे. बॉडी इफेक्ट मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला ट्रेंडिंग मध्ये थांबायचे आणि इथं ऑप्टिकल स्कॅन नावाचा इफेक्ट दिसतो तुम्हाला. ऑप्टिकल स्कॅन ते वर नाव बी दिसत असेल. ऑप्टिकल स्कॅन नावाचा इफेक्ट द्यायचे. त्यानंतर पुढच्या ह्याच्यात 2 इफेक्ट द्यायचे. पहिल्या ह्याच्या यायचे, येथे तुम्हाला बॉडी इफेक्ट मध्ये थांबून प्रो मध्ये जायचे आणि डिपो लॉन्जर 3 नावाचा हा हे द्यायचे आणि ह्याची इंटेन्सिटी फक्त 0.3 सेकंद ठेवायचे. त्यानंतर पुढच्या ह्याच्या यायचे, तिथे ॲनिमेशन द्यायचे. रिप्लेस मधून प्रो मध्ये ह्याच्यातच बॉडबॅक मध्ये द्यायचे, तो द्यायचे तुम्हाला. जिओमेट्रिकल इथे तुम्हाला रिप्लेसवर क्लिक करायचे. मी इथं रिप्लेसवर क्लिक करतो. ग्लोईंग लाईन मध्ये जातो. इथे सर्च करतो जिओमेट्रिक लेझर्स नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे आणि ते शेवटपर्यंत इफेक्ट लावून झाले फोटोचे. फक्त आता तुम्हाला काय करायचे, दुसऱ्या फोटोच्या मध्ये म्हणजे अर्ध्या भागात यायचे आणि ते क्लिक करायचे. व्हिडिओ मध्ये जायचे, शेक इफेक्टवर क्लिक करायचे. शेक इफेक्टवर क्लिक केल्यानंतर ट्रेनिंग मध्ये शेक इफेक्ट असेल त्याच्यावर क्लिक करायचे. ऍडजस्ट मध्ये क्लिक करायचे. 0.6 आणि हे जी 0 इंटेन्सिटी 0.5 ठेवायचे. बरोबर आहे. शेवटपर्यंत यायचे आणि ते दुसरा फोटो कशी यायचे तिथनं चालू करायचं तुम्हाला. ब्लॅक फ्लॅशवर 2 वर क्लिक करायचे आणि ते तुम्हाला बी स्पीड 18 सेट करायचं. 18 पर्यंत सेट करायचे. ते इंटेन्सिटी तुम्ही बघू शकता 10 37 ठेवून टाकायचे. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व गोष्टी करायच्या. शेवटला तुम्हाला काय बदल करायचे असेल तर तुम्ही करू शकता इथे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं हक्कात चॅनल आहे PS क्रिएशन. त्याच्यावरती आपण रोज नवीन ट्रेनिंग टॉपिक वरती व्हिडिओ एडिटिंगच्या गोष्टी आणत असतो. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आता व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी AR ट्रेजच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. AR ट्रेज डाऊन करायचे. एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्हाला गॅलरीत एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.